माझ्यासमोर आपण सगळ्याच्या सगळ्या माता बसून आहात. हे पहा, या जगतातलं सर्वात निष्कलंक आणि निष्काम प्रेम जर का कोणतं आहे ना, तर त्या प्रेमाचं नावच आहे आई. जिच्या अंतःकरणामध्ये स्वतः कोणत्याही पद्धतीचा कपट नाही, म्हणून तिच्या अंतःकरणातून नाही, पण तिच्या केवळ डोळ्यामध्ये जरी पाहिलं ना, तर ज्या पद्धतीने कासविनीला पाहिल्याबरोबर स्वतः कासविनीच्या पिलाचं पोट भरतं ना, तशा आईच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर लहानशा बालकाचं सुद्धा अंतःकरण त्याच पद्धतीने भरभरून येतं, ते तृप्त होतं. ती तृप्ती आता महाराजांची हरवली. तानुल्याचे सुख दुःख, लहानशा पोराला लागणारी भूक कळते कोणाला हो? गर्भामध्ये असणाऱ्या स्वतः लहानशा मुलाला काय पाहिजे हे कळते कोणाला? हे बा, या जगताचं कोणतंही विज्ञान आणि कोणतंही तंत्र या जगतामध्ये आजपर्यंत तयार झालं नाही की ज्यांनी आईच्या दुधाला तयार करून द्यावं. हे विज्ञान आतापर्यंत प्रगट नाही झालं. 9 महिने 9 दिवसापर्यंत स्वतः त्या बाळाला उदरामध्ये ठेवल्यानंतर त्याची स्वतः एवढी देखरेख ठेवणारं स्वतः आईचं अंतःकरण, आईचं काळीच. हे बा, कोणी किती मोठा होत असेल प्रश्न नाही, मोठा अभिनेता झाला, मोठा स्वतः कोणता एखादा कलेक्टर झाला, उपन्यासकार झाला, संत झाला, जाऊ द्या हो, जगद्गुरु या पदावरती सुद्धा जर का पोचला असेल ना, तरी मात्र आपल्या जीवनामध्ये आईच्या ऋणातून मुक्त होणार नाही. एवढं श्रेष्ठ ऋण या जगतामध्ये फक्त आणि फक्त आईचं आहे. केवळ आईचं ऋण आहे या जगतामध्ये. कितीही पैसे खूप क्षुल्लक गोष्ट आहे, किती जन्म झाले तरी मात्र आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. हे या जगतातलं भगवान श्रीकृष्ण कधी ऋणमुक्त नाही झाले आईच्या प्रेमातून. आईचं जीवन आईसारखं आहे, लक्षात घ्या. हे पहा, आईची तुलना कधी कोणाशी करता येत नाही. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हित, लेकुराचे हित, हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते. खूप मोठी पूजा पाठ केली, खूप मोठ्या पद्धतीने स्वतः धर्मसाधना केली, खूप मोठ्या उपासना केल्या, खूप मोठ्या तीर्थयात्रा केल्या, पण घरामध्ये आल्यानंतर मात्र स्वतः आईला चिडून बोलला आणि तुला काही अक्कल नाही असं म्हटलं ना, सगळं तीर्थाचं पुण्य गेलं. सगळ्या पूजेची साधना सगळीच्या सगळी आपोआप नष्ट झाली, भ्रष्ट झाली, देव अप्रसन्न झाला. हे बा, या दासाच्या अंतःकरणामध्ये एकच भाव सर्वात जास्त चालतो, लक्षात घ्या.
आपल्या जीवनामध्ये एखाद वेळेस तुमची देवाची साधना कमी झाली तरी चालेल, पण आपल्या आईचं अंतःकरण ज्या दिवशी दुखलं ना त्या दिवशी समजा की आपल्या घरातलं देवघर गेलं, देवघर आता घरात नाही. त्या देवघरातले सगळे देवता अदृश्य झाले. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, फक्त कविता म्हणण्यात मजा नाही गड्या. त्या कवितेचा आशय आणि त्या कवितेचा अर्थबोध घेणं खूप गरजेचं आहे. महाराजांना स्वतः आपल्या जीवनामध्ये ही आई, वयाच्या 4थ्या वर्षी महाराजांची आई गेली. 2 मिनिटाकरता याचा विचार करा ना. डोळ्यांनी महाराजांना दिसत नाही. गोंदूजीराव आणि माधांची बरीचशी मंडळी स्वतः आलेली लोणी टाकळीला. अलोकाबाई गेल्या म्हणून ही वार्ता ज्या क्षणाला पसरली तेव्हा धाय मोकलून रडणारी लोणी टाकळीतली मंडळी. आणि या सगळ्यांमध्ये आपलं वय झाल्यानंतर सुद्धा आपल्याला देवाने नेलं नाही म्हणून आपल्या मुलीला काळाने नेलंय हे पाहत असताना सावित्री नानी, गुलाबराव महाराजांची आजी, तिच्या अंतःकरणामध्ये काय वेदना असतील. पण त्या सगळ्या वेदना सावित्री नानींनी आपल्या अंतःकरणात दडून ठेवल्या. त्या वेदना सांगितल्या नाही. त्या सावित्री नानीच्या अंतःकरणामध्ये वेदना फक्त एवढ्याच करता तिने दडून ठेवल्या, कारण आता सावित्री नानीच्या जीवनामध्ये एक कर्तव्य तिच्या पुढे आहे. आपल्या मुलीचं हे लेकरू ज्या लेकराला डोळ्यांनी दिसत नाही त्याला आता सांभाळणार कोण. हे बा, जगताचा पोशिंदा भगवान परमात्मा असतो, प्रश्न नाही. पण तो परमात्मा ज्या पद्धतीने स्वतः या जगतामध्ये एक सगळ्यांचं भरण पोषण करण्याकरता व्यवस्था तयार करून देतो ना, आज एक नियम तुटला. महाराजांच्या करता एक नियम तुटला. महाराजांच्या आईला बहीण नाही, नाहीतर मावशीनी नक्कीच त्याचं संगोपन केलं असतं. आपल्याकडे म्हण आहे ना गड्या, माय मरून मावशी. आज मात्र ही म्हण महाराजांच्या करता असत्य झाली. आज स्वतः आई गेली, पण महाराजांची आजी मात्र आहे. आणि आजीनी आता एक विडा उचलला की मला गुलाबरावांचं, या गुलाबाचं मला संगोपन करायचं आहे, याचं पालनपोषण मला करायचं आहे. सावित्री नानीने आपल्या अंतःकरणामध्ये तो संकल्प केला. आणि महाराज ज्या डोळ्यांनी महाराजांना दिसत नाही, आता त्याचे डोळे म्हणून सावित्री नानी स्वतः आपल्या जीवनामध्ये जगायला लागले. त्या लहानशा मुलाचं संगोपन करण्याकरता तिने तयारी केली. निसर्गाचा नियम आहे, जाणं येणं सगळ्यांकरता लागू आहे. सावित्री नानीने हे सगळं करायला सुरुवात केली. ज्या क्षणाला ती सावित्री नानी, हिला महाराज लहान अशा अवस्थेमध्ये महाराज तिला बाई म्हणायचे. बाई, भूक लागली की महाराज बाई म्हणायचे. आता आई गेली, महाराजांची बाई जिवंत झाली. महाराजांच्या मुखातून शब्द निघावे, सगळे लाड बाईनी पुरवावे. सावित्री नानीने सगळं कौतुक करावं. कधी काळी लाकडाची बैलजोडी करावी, लाकडाचे बैल, लाकडाचीच गाडी, तीच गाडी घेऊन महाराजांनी फिरवावं. आणि फिरता फिरता गाव आलं म्हणून महाराजांनी स्वतः ते खेळावं. खेळणाऱ्या त्या लहानशा मुलाच्या संगतीत, अरे आमच्या गावात बैलगाडी आली म्हणून त्या बैलगाडीच्या वरती आम्ही बसावं का म्हणून स्वतः म्हणणारी महाराजांची आजी बाई. कधी लावलं किराणा दुकान, आठवा थोडेसे खेळ. ते किराणा दुकान लावल्यानंतर महाराजांनी बसावं, त्याच्यात झाडपाला घ्यावा. आणि लागलेला किराणा दुकानातला माल कोण घेणार? बाई पुढं व्हायची. स्वतः बाई महाराजांच्या समवेत खेळायची. आणि कारण त्याला एकच होतं, कारण आता या गुलाबाला सांभाळायचं बाईला आहे. परिणाम हा झाला,
आईच्या नंतर सुद्धा आई आहे की नाही याची मात्र थोडीशी जाणीव कधी महाराजांना ज्या बाईंनी होऊ दिले नाही ना, खरं सांगू बाईंचे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार आहे की महाराजांना सगळ्यात चांगल्या पद्धतीने संगोपन आणि लालन पालन सावित्री नानींनी केलं आहे. ही सावित्री नानी महाराजांना कधी काडी फुगड्या खेळताना पाहिजे, धांगडधिंगा करताना पाहिजे. एक आश्चर्य होतं. विहीर जी घरापुढे होती ना, तिच्या पुढे स्वतः नाचणं आणि उडणं जे सातत्याने चालायचं, त्यावेळेला स्वतः बाई ओरडायची, अरे गुल्ल्या, ए गुलाब, विहिरीत पडशील ना. एका एक जोऱ्याने ओरडायची. कधी काडी जीवावरती यायचं, त्यावेळेला स्वतः म्हणायचं, अरे पडशील, मरशील. महाराज काय करायचे त्यावेळेला आपल्याला नवल वाटेल. महाराज जवळजवळ त्या विहिरीच्या जायचे. पडण्याचं कधी कधी स्वतः महाराज एका नाटक करायचे. आणि एकदम नाटक करता करता महाराज सुद्धा तिकडून, जसं बाईनी म्हटलं अरे पडशील ना, मरशील ना, महाराजांनी तिकडून म्हणावं पडशील ना, मरशील ना. एका एक डुप्लिकेट कॉपी महाराजांनी करावी. एका एक जोर जोऱ्याने महाराजांनी जेव्हा म्हणावं हे बोलून मात्र स्वतः महाराज पुन्हा विहिरीच्या बाजूने पडून जायचे. त्याच विहिरीच्या जवळ कधी काडी स्वतः गावातल्या महिला मंडळी यायच्या. ज्या महिला मंडळी यायच्या त्या पाणी भरण्याकरता यायच्या. सगळ्यांच्या पायामध्ये तोरड्या, सगळ्यांच्या हातामध्ये स्वतः बांगड्या. त्या बांगड्या आणि त्या तोरड्या त्यावेळेस वाजायच्यात. कारण त्यावेळेस स्वतः असणारा तो सगळ्याच्या सगळा शृंगाराचा आनंद काही जरा वेगळा होता. काय झालं, महाराज तिथे बसायचे आणि अचानक एक गोष्ट व्हायची. महाराज अशी मान हलवायचे, गरगर. महाराजांची सवयच होती ती गरगर 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 मान हलवता हलवता अचानक महाराजांनी म्हणावं, हा देशमुखांची सून का, बरं 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 बरं, सवयांची. एकाएक नावासहित महाराज जरा बोलायचे. एकाएक जोड महाराज जेव्हा हे म्हणायचे त्यावेळेला नेमकी पाण्याला भरायला येणारी ती देशमुखांची सून, ती सवयांची पोरगी. त्यांना आश्चर्य वाटायचं. म्हणून एक दिवशी एका स्त्रीने महाराजांना विचारलं, का रे गुल्ल्या, हे सगळं कसं काय सांगतं रे तू. विदर्भाच्या भाषेमध्ये जेव्हा महाराजांना हे विचारायला जायचं तेव्हा महाराज म्हणायचे, हे पा तुमच्या पायातल्या तोरड्या आहेत ना, तोरड्या, त्या तोरड्यांच्या आवाजावरून आणि हातातल्या बांगड्यांवरून सगळ्या जणी म्हणायच्या, अरे आमच्या हातातल्या बांगड्या आणि पायातल्या तोरड्या ते एकसारख्या वाजतात. महाराज म्हणायचे, तसं नाही ते. महाराज म्हणायचे, सगळ्यांच्या हातातला आणि पायातल्या तोरड्यांचा बांगड्यांचा आवाज वेगवेगळा आहे. काय वाटतंय आपल्याला. माऊलींची एक ओवी आठवा, ज्ञानेश्वरीतली एक ओवी आहे, त्या ओवीचा एकच भाग फक्त आठवा आपण सगळ्यांनी. महाराज मान हलवत होता, या पद्धतीने बोलायचे आणि बोलता बोलता महाराज जसे ते नाव सांगायचे नाही पा, महाराजांच्याकडे असणारं स्वतः ज्ञान महाराज सहज लीलेमध्ये प्रगट करायचे. हे पा, चातुर्य लपवी पिसे पण मिरवी. महाराज आपल्या जीवनामध्ये ते चातुर्य लपवून ठेवायचे आणि मी वेडा आहे अशा पद्धतीने या जगतामध्ये दाखवायचे. त्या वेडेपणामध्ये ते चातुर्य आपोआप लपून जायचं. अनेकींना वाटायचं हा काहीतरीच बडबडतो, हा काहीतरीच बोलतो. जोडव्यांचे आणि पायांतल्या स्वतः बांगड्यांचे आवाज काहीतरी वेगळे असतात का. आपल्याला अवगत नसेल, पण मात्र एक नक्की लक्षात घ्या, या जगतामध्ये, या भूमंडळामध्ये एक नादशास्त्र आहे. हे नादशास्त्र प्रत्येकाच्या ज्याला आजकालच्या भाषेमध्ये व्हायब्रेशन म्हणतात ना, हे सगळीकडे व्हायब्रेशन वेगवेगळे असतात. आजकाल याचं जरा फॅड आलंय. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा बोलताना एखादा वास्तुशास्त्रज्ञ हे बोलताना सांगतो, तिथले व्हायब्रेशन कसे आहेत ते सांगा. मंदिरातले व्हायब्रेशन, घरातले व्हायब्रेशन, घरामध्ये असणाऱ्या बेडरूममधले व्हायब्रेशन, हॉलमधले व्हायब्रेशन, ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसरामध्ये स्वतः घर बांधताना त्या परिसरातले असणारे व्हायब्रेशन,
हा व्हायब्रेशन शब्द मी मुद्दाम एवढ्याकरता वापरतोय कारण या व्हायब्रेशनला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये म्हणतात नाद, तरंग. हे सगळे तरंग वेगवेगळे असतात. आवाजामध्ये, वस्तूंमध्ये, अरे पायांमध्ये असणाऱ्या जोडव्यांमध्ये, पायातल्या पैजणांमध्ये, हातातल्या बांगड्यांमध्ये, बांगड्या असल्या तर त्याचा नाद शरीराच्या असणाऱ्या वृत्तीच्या अनुषंगाने येत असतो. म्हणून आपल्या धर्मशास्त्राने असं म्हटलंय, ज्या घरामध्ये सौभाग्यवती स्त्रीच्या पायातले असणारे स्वतः पैजण अधिक वाजत असतील त्या ठिकाणी लक्ष्मी सातत्याने निवास करते. तोरडेही गेल्या, बांगड्याही गेल्या. हा, आता जोडवेन, तोरड्यान, बांगड्या काही दिवसानंतर मला वाटतंय की त्याचं एखाद वेळेस स्वतः एक्झिबिशन लावावं लागेल की हे असं असायचं. हे बा, सौभाग्यवतीचं हे सगळ्यात मोठं लेणं. पण त्या संपूर्ण सौभाग्याच्या लेण्यामध्ये, त्या अलंकारांमध्ये लपलेलं असायचं त्या घरातल्या स्त्रीच्या माध्यमातून त्या घराचं सुख समृद्धीचं सर्वात मोठं एक दिव्य शास्त्र. म्हणून असं म्हणतात, ज्या घरामध्ये पायातल्या असणाऱ्या पैंजणी, हातातल्या बांगड्या ह्या अधिक कलरव करत असतील ना, समजून जा त्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता प्रवेश करत नाही. ते घर सदैव सुख समृद्धीने नांदत असतं. हे आपल्या भारतीय शास्त्राचं सगळ्यात मोठं सौभाग्याचं लेणं आहे. हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. फाटलेल्या कपड्यांचा दलिंदरपणा आपल्या भारताच्या देशाचा परिचय नाही आहे, लक्षात घ्या. कुठूनही फाटलेल्या कपड्याला फॅशन या नावाने घ्यावं. हे बा, फॅशन म्हणजे काय आहे माहिती आहे का? एकच शब्द सांगतो आणि पुढे जातो. फॅशन या शब्दाचा अर्थच आहे एखाद्या मदोन्मत्त जनावराला व्यसन नसते ना नाकामध्ये नसलेली व्यसन, ज्याच्यामुळे ते स्वतः स्वैराचाराने फिरत जातं ना, हिंडत जातं, विदर्भाच्या भाषेत. ते हिंडणं म्हणजे फॅशन आहे. कसंही, केव्हाही, कोणतंही, काहीही घालणं. आजही आमच्या धर्मशास्त्रांमध्ये स्वतः जेव्हा एखाद वेळेस पूजा करण्याकरता वस्त्र आपण धारण करतो ना, त्यावेळेला त्याचं सौंदर्य पहा. भारतीय परंपरा अशी नाही आहे. शास्त्रांना धरून, विज्ञानाला अनुसरून असणारी ही परंपरा आहे. महाराज त्या परंपरेचे जाणकार आहे. म्हणून महाराजांनी ते तरंग ओळखायची, महाराज ते नाद ओळखायचे. अरे त्या नादावरून महाराज स्वतः म्हणायचे की तुम्ही देशमुखाची सून, तुम्ही सवयींची कन्या. हे सगळं महाराज ज्या क्षणाला सांगायचे त्यावेळेला आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. हे धर्मशास्त्राचं ज्ञान जे महाराजांना पूर्वापार अगोदरच अवगत होतं. एवढ्या लहान या वयात एक गोष्ट घ्या ध्यानात, कुणाचे काय भविष्यात हेही सांगे गुलाबवाड. महाराज भविष्य सुद्धा सांगत होते लहानपणीच. घरामध्ये कधी काढी एखाद वेळ गावामध्ये असणारी एखादी गरोदर स्त्री यायची. महाराज तिच्याकडे पाहतही नव्हते, पण महाराजांची सवय होती. महाराज असे घर मान हलवायचे आणि महाराज म्हणायचे मुलगा होईल तुला. आणि काही दिवसानंतर मुलगाच. एक दिवशी तर अजबच झालं. लग्नाच्या अक्षता घेऊन नवरदेव स्वतः आला घरामध्ये. त्यांनी अक्षता दिल्या सावित्री राणीच्या हातामध्ये. महाराज म्हणायला लागले, सावधान, तुला साप चावणार आहे, मरणार आहेस. आता हे ऐकल्यानंतर खरंच अक्षता हातात पडणार आहेत काय? ते म्हणायचं हा गुल्ल्या काही बोलतो. सावित्री राणी म्हणायची चुप बस गुल्ल्या, अरे तुझी जीभ काळी आहे रे.
महाराज म्हणायचे जीभ काळी आहे रे गुल्ल्या, आणि मग महाराज स्वतः जीभ बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती काळा डाग दिसायचा. तो काळा डाग म्हणजे साक्षात सरस्वतीचा निवास होता, जो श्री महाराजांच्या जिभेवरती बसलेला. तो घाबरायचा. एवढं सांगितल्यानंतर खरंच त्या नवरदेवाला सुखाने झोप येणार होती का? पण महाराज सांगून जायचे. एक स्त्री गरोदर पुन्हा घरामध्ये आली. महाराज म्हणायचे तुला जुळवे होणार आहेत. काही दिवसानंतर जुळवे झाले. ज्यांना आनंदाच्या वार्ता मिळाल्या त्यांनी येऊन पेढे दिले, आणि ज्यांच्या घरामध्ये काही नुकसान झालं त्यांनी शिव्या दिल्या. महाराजांनी ते दोन्ही ऐकलं. कधी कधी भजनात जाऊन बसायचं. आणि एक लक्षात घ्या, महाराजांचं वैशिष्ट्य होतं, भजनामध्ये जाऊन बसले की महाराज त्यांच्या मागे ते जे भजन म्हणायचे ते जसंच्या तसं म्हणायचे. पोथी पुराणांमध्ये जाऊन बसायचे, पण बसल्यानंतर सहज नाही, मान हलवत बसायचे. ही प्रज्ञाबुद्धी साधारण नव्हती गड्या. ही प्रज्ञाबुद्धी या जगताच्या अखिल ब्रह्मांडाचं ज्ञान एकवटणारी होती. आज या जगताच्या अत्यंत दिव्य पटलावरती एक अद्भुत घटना घडली. महाराज या भजनांमध्ये जाऊन बसायचे, भजन जसंच्या तसं म्हणायचे. भजन करताना कधी कधी नवल वाटायचं, हा गुल्ल्या सगळंच्या सगळं बोलतो कसं, एवढं स्पष्ट. या बाललीला ऐकत असताना एक दिवशी गोष्ट ही झाली. काही लोकांना ते पटत नव्हतं. काही लोक म्हणायचे की हा पागल आहे. काही लोकांना वाटायचं की हा येडसरपणासारख्या काही गोष्टी करतो. एक दिवशी गोष्ट अशी झाली, घरातच एक घटना घडली. सायंकाळी एके दिनी झाली होती दिवे लागणी. गुलाब बाळा घेऊनी आजी गेली सुनेकडे. घरातच. आता आईसाहेब सावित्री नानी, त्यांची सून होती, जरा श्रीमंताच्या घरची होती, रग्गळ. तिच्याकडे पैसा आदला, सगळंच्या सगळं बरोबर होतं. ती म्हणा तिच्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित पटत नव्हतं. जरा त्याही काळात पटत नव्हतं आणि आताही पटत नाही. झालं काय, गोष्ट ही झाली, तिच्या घरामध्ये ज्या पद्धतीने ते सगळं टापटिपीनं लावून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये पलंगावरची चादर गिदर जरा व्यवस्थित होती. आणि त्या पलंगावरती, आता जुना काळ, त्याच्यामध्ये पलंगाच्या वरतीच एक लाकडाचा छोटासा फाटा, आणि त्याच्यावरती तिने आणलेले नवीन नवीन लुगडे, नवीन जरी काठीचे. झालं असं, पलंग समोरच, त्याच्यावर चांगली मखमली गादी, मस्त स्वच्छ नीटनेटकी चादर. आता सासूबाई आल्या, पण एकट्याने आल्या, गुलाबरावांना घेऊन आल्या. पहा मर्यादा कशी होती. आता महाराजांची मामी, आणि मामीनी महाराजांना पाहिलं. ती म्हणायला लागली, गुलाबराव आलेत का? तिला माहिती होतं गुलाबराव किती खोडसर आहे. खोडसर बाळ पाहिला की बऱ्याच वेळेला जसे नाकी नऊ येतात ना, हिच्या नाकी नऊच आलं. ही म्हणायला लागली आता काही खरं नाही. तिने सासूला नमस्कार केला. आता नमस्कार केल्यानंतर तिने बसाव ती बसली पलंगावरती. आता पलंगावरती सासू बसली हे तर तिला जमलं, पण महाराज बसले हे जरा तिला खटकलं. कारण महाराज काही सरके बसत नव्हते. महाराजांचे हातपाय हलवणं चालूच होते, त्याच्यामध्ये मानीला गिरक्यात येणं चालू होत्या. आणि एवढ्या वेळामध्ये सायंकाळची वेळ, त्याच्यामुळे स्वतः तिथं एक चिमणी लागलेली होती. चिमणी म्हणते, चिमणी कळेल आपणा सगळ्यांना. चिमणी म्हणजे जुन्या काळातला छोटासा टेंभा, ते होतं सगळं. आता त्याच्यामध्ये अंधार पडू नये याच्याकरता त्या पलंगाच्याच बाजूने ठेवलेली ती छोटीशी चिमणी. त्या चिमणीच्या जवळपास हात जायचा, तिथून यायचा वापस, हात जायचा, पुन्हा तिथून वापस यायचा. आता ते झालं असं की नेमकं मामीच्या लक्षात एकच होतं की पलंगाची चादर जळली तर ठीक, पण ते लुगडे नाही जळले पाहिजे. तिला काळजी होती त्या लुगड्यांची. ती वारंवार जसे हे महाराज करायचे त्यावेळेला एकदम ती ओरडली, मामीजी गुलाबरावांना सांगा जरा हातपाय कमी हलवा. मर्यादा.
गुलाबरावांना सांगा हातपाय कमी हलवा. अहो समोरच चिमणी आहे, ती हात लागेल आणि जर का पडली ना तर सगळ्याच्या सगळं चादरही जळेल, पलंगही जळेल. पुढचं बोलली नाही, जळेल ते सगळं. असं म्हटल्याबरोबर पलंगाच्या अगदीच जवळी चिमणी होती उजळली, झाली होती भुकेली, अंधाराशी मिळावया हात हलविता नेमका. घटना काय घडली? महाराजांच्या कानावरती बातमी गेली का चिमणी जवळच आहे. महाराजांनी आपला हात आणखीन वाढवला. ते तर आहेच तसं. लहानशा पोराला म्हटलं की तिथं जाऊ नको, तर ते गेल्याशिवाय राहत नाही. हात नको लावतं, तिथं हात लावल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या कानावर आलं, मामीनी असं म्हटलंय. लगेच महाराजांनी हात लांब केला आणि तो लांब केल्याबरोबर ती चिमणी पडली. अरे पडल्याबरोबर झालं काय, धग 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 सगळीच्या सगळी पलंगावरची असणारी चादर जळायला लागली. जशी जळणं आरंभ केली त्यावेळेला मात्र एकदम भडका उडाला. त्या भडक्यामध्ये सगळ्यात जास्त जीव हेलावला मामीचा. मी अगोदरच म्हटलं होतं, मी अगोदरच सांगितलं होतं, हा गुलाब ऐकत नाही कोणाचं. मामीजी याला सांगा, याला काढा, याला बाहेर काढा. असं म्हणता म्हणता जे तीडपापड तिने तिच्या शरीराचा केला. सावित्री नानी म्हणायला लागली, एवढं भडकू नको, काही होणार नाही. लगेच महाराजांनी शब्द पकडला आणि महाराज म्हणायला लागले, नानी काहीच होणार नाही, फक्त तेल तेल जळेल, बाकी सगळंच्या सगळं जसंच्या तसं राहील. सासूबाईंनी हे वाक्य ऐकलं, मामीने हे वाक्य ऐकलं, पण कोणाला विश्वास बसणार. पण सगळंच्या सगळं त्यावेळचं असणारं तेल जळून गेलं. या जगताचा पहिला चमत्कार लोणी टाकडीला घडला. आणि त्या चमत्कारामध्ये घडलेली घटना आहे की महाराज सगळंच्या सगळं तेल जळालं, पण मात्र चादरीचा तुकडाही जळाला नाही. हे श्री गुलाबराव महाराजांची परमसिद्ध हस्तता. चादरीचा तुकडा नाही जळाला. मामीचं लक्ष चादरीकडे नाही, मामीचं लक्ष लुगड्याकडे होतं. लुगडी नाही जळाले. हे काय घडलं आणि हे असं कसं काय घडलं? अगदीच वाया गेलं हे पोर. किती मोठा केला हा घोर. काढा याला आताच्या आता घराच्या बाहेर. महाराज म्हणायला लागले, मामी लुगड्याकडे हात करून बरं. महाराज म्हणायला लागले, लुगड्याकडे हात करून. प्रताप पाहिला? एकदम सासूबाईने सुद्धा म्हटलं, पाहिलं माझं पोर? अगं तेल जळालं, तुझ्या कपड्याला धक्काही लागला नाही. आजी म्हणे रे गुल्ल्या, असा कसा रे तू गड्या, चाल बरं इथून लगेच. म्हणून स्वतः आईसाहेबांनी नानींनी स्वतः महाराजांना तिथून नेलं. काय घडलं? महाराजांचा हा चमत्कार अकस्मात घडला, मामीच्या लक्षात नाही आला, पण मात्र या जगतामध्ये इतिहासात तो जमा झाला. ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये केवळ अग्नीचा स्पर्श होता क्षणी कपड्याचा तुकडाही जळत नाही, एवढं सामर्थ्य ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये आहे ना. चमत्काराचं सामर्थ्य नाही आहे हे. हा चमत्कार नाही आहे महाराजांचा, केवळ हा महाराजांचं असणारं सामर्थ्य आहे. महाराज या विदर्भाच्या भूमीमध्ये या अग्नीच्या माध्यमातून चमत्कार करणारे एक नाही, तुम्हाला कितीतरी महात्मे दास हा सांगू शकतो. त्या समर्थाच्याच तोडीमध्ये असणारे स्वतः संत श्री गुलाबराव महाराज. अग्नी जळाली पण मात्र स्वतः कपड्याचा तुकडा नाही जळाला, एवढं सामर्थ्य ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये आहे. ही विदर्भाची समर्थ परंपरा आहे. ज्या भूमीला एकदा पाहिल्यानंतर, ज्या संतांना एकदा पाहिल्यानंतर मनुष्य जीवन स्वतः आपलं भान हरपून बसेल. 5 वर्षाची ही बटूमूर्ती, त्याच्या अंगामध्ये एवढी शक्ती, काहीची जडली भक्ती, प्रेम करती त्याच्यावर. काही जणांना अतर्क्य वाटायला लागलं महाराजांचं हे जीवन. घरामध्येच महाराज स्वतः जेवायचे, पण जेवताना एकटे नाही जेवायचे. वर्णन आहे, महाराजांचे थोडे कुरडे केस होते, थोडा लांब चेहरा. बांडी महाराज स्वतः नेहमी घालायचे, कधी काडी उघडे राहायचे, पण गुडघ्यावरचं धोतर महाराजांचं नेहमी असायचं. अशाच स्थितीमध्ये महाराज जेवायला बसायचे. पण महाराजांचा एक नियम होता, जेवायला बसल्यानंतर महाराज स्वतः अन्नाच्या ताटाला स्वतः पाणी फिरवायचे. अन्नाच्या ताटावरला पाणी फिरवल्यानंतर मात्र महाराज त्याच्यातले घास तोडायचे आणि समोर स्वतः महाराज तो घास करायचे. हे पहा, आपल्या ताटातला घास जेव्हा समोर करायचे
त्यावेळेला महाराज एका एक मुखातून त्यांच्या शब्द निघायचे, ये ये, आज आमच्या बाईनी हे बनवलंय, आज तुला हे गोड वाटेल का, हे खा. महाराज मान हलवायचे. ज्या क्षणाला महाराज असं करायचे त्यावेळेला बाई स्थिमित होऊन पाहायची, हा गुल्ल्या करतोय काय. काही वेळेला बोलायची नाही, पण एखाद वेळेस स्वतः बाईकडून राहिल्या नाही गेलं. बाईने म्हटलं, गुल्ल्या हे वारंवार काय करतोस रे तू. महाराज म्हणायला लागले, बाई खरं सांगू, एक बालक रूपामध्ये असणारं छोटंसं बाळ गुळगा टेकत टेकत रांगत रांगत माझ्यापर्यंत येतं आणि मला जेवू मागतं, जेवू, मला जेवायला घाल. बाई इकडे तिकडे पाहायची, कोण आहे रे हा. महाराज म्हणायचे, बाई सुंदर आहे ग, सावळा आहे, कुरडे केस आहे, त्या कुरड्या केसांमध्ये छोटासा बांधलेला एक जुडा आहे, त्या जुड्यामध्ये एक मोरपंख लावलेला आहे, कपाळावर गोपी चंदनाचा टिळा आहे, टपोरे डोळे आहे, नासिकाग्र आणि मुखारविंद एवढं स्मित हास्य करणारं आहे. त्या सावळ्याकडे पाहिल्यानंतर आपोआप मन मोहून जावं. कमरेला चांदीचा करदोळ आहे, त्या करदोळ्यामध्ये छोटीशी एक बासरी कोहलेली आहे, पायामध्ये नुपूर आहे, एका हातामध्ये स्वतः कड आहे. तो एवढा सुंदर शृंगार आहे बाई, तुला काय सांगू. आणि ते लहानसं लेकरू येतं आणि मला म्हणतो, महाराज म्हणायचे, मी त्याला जीव घालतोय, त्या लहानशा पोराला जीव घालतो. बाईला हे राहवल्या जायचं नाही. माधुर्य प्रेमाचा बहुकाळ महाराजांच्या संगतीमध्ये असणारा तो छोटासा बालक ज्या क्षणाला यायचा, महाराज घास भरवण्याकरता पुढे करायचे, त्या क्षणाला तिथे बुक्क्याचा सुवास यायचा. बाई म्हणायची, हा सुवास येतोय कुठून. महाराजांच्या मान हलायची, घे घे म्हणून स्वतः महाराज त्या वेळेला स्वतः हात पुढं करायचे. अरे जगताचा अधिपती आज महाराजांच्या समोर जीव वाढ म्हणून स्वतः महाराज त्यांच्या भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या समोर बालपणामध्ये त्यांच्या जवळ यायचे. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं अशी असणारी संत परंपरा आहे. नाही असं नाही, पण एक सांगू, बालपणामध्ये श्री महाराजांच्या संगतीमध्ये, बालवयामध्ये या संतांच्या सहवासामध्ये स्वतः भगवंतांनी राहावं ही या जगतातली पहिली आणि अनोखी घटना आहे. लक्षात घ्या, सर्वात पहिली घटना. काही भक्तांचा आता भाव केवळ फक्त एवढाच आहे, लहानपणी भगवान श्रीकृष्ण या गोपिकेच्या समोर यावे, भूक लागणे आणि त्या भुकेसाठी स्वतः आईकडे मागणं, हे जसं एक लेकराचा भाव असतो ना, याच्यातला आणखीन एक दुसरा भाव असा आहे की स्वतः महाराज जी स्वयं रासलीलेतली गोपिका आहे, त्या रासलीलेमधून निघून गेलेली ही गोपिका कुठे गेली, कशी गेली, कुठे आहे, हे तपास स्वतः भगवान श्रीकृष्णाला जेव्हा हा पत्ता नारदांच्या माध्यमातून मिळाला, तेव्हा नारदांना धन्यवाद देऊन भगवान श्रीकृष्ण या गोपिकेच्या संगतीमध्ये बाललीला करण्याकरता या लोणी टाकडीच्या भूमीमध्ये आले. आणि म्हणावं, गोपिके अधिकार संपन्न झालीस तू, आता आमच्या समवेत चल. श्रीमद भागवताच्या महात्म्य प्रकरणामध्ये भक्ती आणि वैराग्याचं ज्ञान या तिघांचं जे एक वर्णन येतं ना,
ज्यामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैरागी या दोन पुत्रांपासून हरवलेली होती, आज त्या भक्तीला महाराजांच्या द्वारे स्वतः ज्ञान आणि वैराग्याचे हे दोन्ही पुत्र मिळावे आणि भगवान परिपुष्ट परितृप्त व्हावा असा असणारा हा दिव्य आनंद महोत्सव महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला घडतोय. म्हणून स्वतः हे रहस्य कोणी जाणू शकत नाही गड्या. एका ताटात जेवाया बसून लाडी गोडी तिसी लावून काय घेतले कबूल करून भगवंताने न कळे लवकर येशील वैकुंठाला. सांगितले की काय तिला श्रीहरी काय बोलला न कळे ते आम्हाला, गुल्ल्याचे ते गरगर फिरणे अर्थ त्याचा कुणी न जाणे, व्यर्थची असे म्हणणे मूर्खत्व सूचक होईलेले. अरे हे मूर्खत्व सूचक आहे. अशा कधी लीला असतात का, होतात का? आता या सर्व लीला होत आहेत. श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनचरित्राचा असणारा हा दिव्य प्रवास, हा दिव्य चरित्राचा असणारा भाव, बाल लीलेपासून स्वतः सुरुवात होतो तो रास लीलेपर्यंत जसा चालतोय ना, हा सहजच विचार तुम्हा आम्हा सगळ्यांना, आमच्या बुद्धीला, आपल्या सगळ्यांच्या बुद्धीला कुंठित करणारा आहे. ही अकुंठित झालेली बुद्धी महाराजांच्या कृपा प्रसादाशिवाय कधीही मोकळी होऊ शकत नाही. चक्राकार फिरून सुद्धा श्री गुलाबराव महाराजांना कधी भोंड नाही आली, तर महाराजांकडे हे सामर्थ्य नक्कीच आहे की आपण स्वतः आपल्या या भवसागराच्या भोवऱ्यामध्ये फिरता फिरता कधी काळी एखाद वेळेस आपल्या जीवनामध्ये ती भोवण येऊ शकते. म्हणून एक गोष्ट मात्र पक्की करा, आजच्या दिवसाला मात्र म्हणायला हरकत नाही, आपणा सगळ्यांच्या जीवनामध्ये श्री गुलाबराव महाराजांचं हे चरित्र ऐकता ऐकता एक मात्र निर्धार पक्का करा, श्री महाराजांशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरा आधार नाही. महाराज आपले आहे, आपण महाराजांचे आहो. हा विश्वास ज्याच्या जीवनात पक्का होतो ना, त्याच्या जीवनामध्ये महाराज त्याची कधीच साथ सोडणार नाही. कधीच त्याला भक्तीच्या, ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या त्या संपूर्ण तत्वापर्यंत नेऊन पोचवतील. हे महाराजांच्या जीवनाची असणारी एक सामर्थ्यता आहे. हा योगी शिरोमणी ज्ञान जयाला स्फुरते, ही आंधळी गवळण कृष्णासाठी झुरते. तो कृष्ण प्राप्त करण्याकरता श्री महाराजांच्या जीवनामध्ये जी जी काही साधना झाली, ती साधना या प्रसंगांच्या नंतर सुरू होते. हे प्रसंग साधारण नाही कडे. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण इंद्रियांचा निग्रह करून, पूर्वा काळामध्ये ऋषी परंपरा ज्या पद्धतीने ध्यानस्थ आणि समाधिस्थ होऊन योग सिद्ध करत होती, महाराजांनी हे योग सिद्ध केलेले आहेत आपल्या बालपणी. आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना, पण हे चरित्र अत्यंत विलोभनीय चरित्र आहे. हे चरित्र अलौकिक चरित्र आहे. इंद्रियांवरती कसा ताबा मिळवावा, श्वासावरती कसा ताबा मिळवावा, महाराजांनी केवळ सांगितलं नाही. हिरण्यगर्भ योग नावाचा श्री गुलाबराव महाराजांचा असणारा एक ग्रंथ छोटासा, इंद्रियांवरती आणि श्वासावरती नियंत्रण केवळ महाराजांनी लिहून नाही ठेवलं, महाराजांनी ते केलंय. आणि हे करण्याचं महाराजांचं वय केव्हाचं आहे? हे करण्याचं वय महाराजांचं आहे बालपणातलं, या वयातलं. श्री गुलाबराव महाराज हे कशा पद्धतीचं एक थोर संतत्व आहे आणि कशा पद्धतीने महाराज थोर योगी आहे, याचं वर्णन तर तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपण महाराजांच्या असणाऱ्या या योग सामर्थ्याचं दर्शन त्यांच्या बाललीलांच्या द्वारे करू. ते सगळंच्या सगळं पाहण्याकरता महाराजांच्या कृपेशिवाय आपल्या जीवनात ते होऊ शकत नाही. थोडंसं स्मरण करून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण पुढच्या तत्वामध्ये श्री महाराजांच्या योग सामर्थ्याचं दर्शन करू. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. 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 ओम नमो
मधुराचार्य प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. नागेश्वर महादेव की जय. आजची कथा अतिशय सुंदर झाली. संत जे काही सांगतात, संत जे काही मार्गदर्शन करतात, ते मार्गदर्शन आपल्या प्रत्येकाच्या हिताचं असतं. त्यामुळे संत जे सांगतात, त्यांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे त्याचं अनुपालन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या कथाभागामधून आपण संतांचं बोलणं किती महत्त्वाचं आहे, त्यांचं सांगणं किती हिताचं आहे या सगळ्याबद्दल समजून घेतलं. यासोबतच तुळशी महात्म्याबद्दल देखील आजच्या कथाभागामधून आपल्याला महत्त्वपूर्ण असे विचार जाणून घेता आले. आज ऐकलेलं आपण आपल्या मनामध्ये साठवूया आणि या भागापुरतं मात्र इथेच थांबूया. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.